श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थांचं दर्शन घडवणारी नगर प्रदक्षिणा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 11 ऑगस्ट रोजी निघणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6 या 9 तासांमध्ये अनवाणी जमिनीवर खाली न बसता अखंडपणे ही ज्योतिबा डोंगरची परिक्रमा पूर्ण केली जाते। चारधाम आणि काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असणाऱ्या या नगर प्रदक्षिणेला आता लाखो भाविकांचा सहभाग वाढत आहे। श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा निघते। सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत ही नगर प्रदक्षिणा ज्योतिबा डोंगराभोवती प्रस्थापित अष्टतीर्थ 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करीत येते। वीणाधारी डवरी, भगवी, पताका, टाळ मृदुंग आणि लाखो भाविकांच्या लवाजम्यासह नगर दिंडी निघते। 40 किलोमीटरचे अंतर 9 तास अनवाणी जमिनीवर खाली न बसता अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते। लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पुरुष महिला भाविक सहभागी होतात। युवकांची संख्या लक्षणीय असते। नगर प्रदक्षिणा मार्गावर फराळाचं वाटपही मोठ्या प्रमाणात केलं जातं। सोमवारी सकाळी 9 वाजता ज्योतिबा मंदिर अभिषेक आरती करून नगर दिंडी गायमुख मार्गे मार्गस्थ होईल। ज्योतिबा डोंगर सभोवती स्थापित 12 ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थाचं दर्शन करून सायंकाळी 6 वाजता ही दिंडी यमाई मंदिरात येते। आरती करून सुंठवडा वाटपाचं नगर प्रदक्षिणेची सांगता होते, अशी माहिती योगेश ठाकरे पुजारी यांनी दिली। नमस्कार। दख्खनचा राजा देवाची श्रावण महिन्यातील 11 तारखेला 11 ऑगस्ट रोजी नगर प्रदक्षिणा सोहळा पार पाडणार आहे। त्या नगर सोहळ्याच्या महत्त्व असं आहे की 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होण्याचं पुण्य या नगर प्रदक्षिणेमध्ये होतं। या नगर प्रदक्षिणेला सुरुवात सकाळी 9:30 वाजता होते। ती 5:30 पर्यंत नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सुंटवडा देऊन याची सांगता केली जाते। याच्यामध्ये डोंगराच्या भोवती जेवढे लिंग देवानी स्थापन केलेले आहेत त्यांची आरती केली जाते, पूजा केली जाते। अशा पद्धतीने या मैनागिरी पर्वताची देखील पूजा करून या दिंडी जी श्रावण महिन्यातील दिंडी असते त्याला नगर प्रदक्षिणा म्हणतात, याची सोहळा पार पाडला जातो।